नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर कॅप राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करणार असाल तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी, कारण सीईटी सेलने काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत कॅप रजिस्ट्रेशन करिता. आणि हे सूचना जर तुम्ही दुर्लक्ष केलात तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. मेरिट लिस्टमध्ये नाव सुद्धा येणार नाही आणि आरक्षण असेल तर त्याचा लाभ सुद्धा तुम्हाला घेता येणार नाही आणि अगदी मिळालेलं ॲडमिशन सुद्धा रद्द होऊ शकतं. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी या काही अधिकृत सूचना आहेत जे सीईटी सेलने दिलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणती कागदपत्र द्यायची, डेडलाईन चुकवायची नाहीये, कोणत्या चुका टाळायच्या आहेत, नेमकं काय सांगितलं या सूचनामध्ये, या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याआधी एक महत्त्वाची सूचना, 2027 मध्ये जर तुम्ही MBA CET देण्याचा प्लॅन करत असाल तर त्यासाठी 20 जुलैपासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. यामध्ये MBA CETचा संपूर्ण सिलेबस तुमचा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल. यामध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे, MCQs, टॉपिक वाईज MCQs म्हणा, नोट्स म्हणा, मॉक टेस्ट म्हणा, MCQ सिरीज, PDF या सर्व गोष्टी तुम्हाला प्रिपरेशन करिता मिळणार आहेत. तर या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला बॅच जॉईन करता येईल. ठीक आहे, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंक थ्रू सुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करू शकता. तर चला सुरू करूया. आता अधिकृत सूचना काय काय दिलेल्या आहेत सीईटीने ते आपण पाहूया. बघा, टोटल 11 सूचना जे आहेत ते सीईटीने आपल्याला दिलेल्या आहेत. ठीक आहे, वन बाय वन प्रत्येक सूचना मी तुम्हाला सांगणार आहे आणि प्रत्येक सूचना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे प्रत्येक सूचनेकडे तुम्हाला फोकस करायचा आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात पहिली म्हणजे तुमची सूचना अशी आहे की अर्जाची पडताळणी अनिवार्य आहे. म्हणजे बघा, ई स्क्रुटिनी होत असते किंवा फिजिकल स्क्रुटिनी सेंटर्स असतात, ई स्क्रुटिनी सेंटर्स असतात. तुम्ही ऑनलाईन जर अर्ज भरलेला असेल, तुमची ई स्क्रुटिनी म्हणा किंवा फिजिकल स्क्रुटिनी म्हणा, येथे तुम्ही कन्फर्मेशन केलं नसेल किंवा व्हेरीफाय झालं नसेल तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. ठीक आहे, मग असे जे विद्यार्थी आहेत, असे उमेदवार जे आहेत, त्यांना कॅप म्हणा किंवा नॉन कॅप म्हणा, दोन्ही पद्धतीचे मेरिट लिस्टमध्ये त्यांचं नाव येणार नाही. त्यासाठी ई स्क्रुटिनी होणं गरजेचं आहे. तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन, स्क्रुटिनी म्हणजे काय, व्हेरिफिकेशन. ठीक आहे, सो ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी दोन्हीपैकी काहीही तुम्ही कन्फर्मेशन करू शकता, व्हेरीफाय करू शकता. सेकंडली आहे तुमचं आरक्षणासाठी आवश्यक कागदपत्र. तुम्ही जर रिझर्वेशन मधले असाल, रिझर्व कॅटेगरी मधला असाल, SC, VJDT, NTA म्हणा, NTB, C, D, OBC, SBC, SEBC है ना, यासाठी तुमचं कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. ST विद्यार्थी असाल तुम्हाला ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे. EWS असाल तर तुम्हाला EWS प्रमाणपत्र लागणार आहे. ठीक आहे, आणि तसंच SC किंवा ST यांना वगळता जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांना 31 मार्च 2027 पर्यंत, लक्षात ठेवा, 31 मार्च 2027 या व्हॅलिडिटी पर्यंतचं नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सबमिट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि हे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला ओपन कॅटेगरीमधून ॲडमिशन मिळेल. मग तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्येच कन्सिडर केलं जाईल. तसंच कट ऑफ लागेल, तसंच सर्व गोष्टी तुमच्या ओपनच्या ज्या आहेत, जनरलच्या आहेत, ते कन्सिडर केल्या जातील जर तुमच्याकडे यापैकी कुठलेही सर्टिफिकेट नसतील तर. आलं लक्षात? आता EWS तुम्ही असाल तर EWS चे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना शासनाने काय केलं होतं, 31 मे 2021 चा जो GR होता, त्या GR नुसारच त्यांना जे वैध प्रमाणपत्र आहे त्यामध्ये जे सूचना दिल्या होत्या त्या वैध सूचनेनुसारच तुम्हाला EWS प्रमाणपत्र जे आहे ते सादर करणं बंधनकारक असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर चौथा पॉईंट आहे, चौथी सूचना आहे, कागदपत्रे नसल्यास अतिरिक्त शुल्क. समजते? जे रिझर्व कॅटेगरीमध्ये असणारे विद्यार्थी आहेत त्यांना आरक्षित प्रवर्गातून नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी है ना, त्यांच्याकडे जर पडताळणी वेळी आवश्यक आरक्षणाचे प्रमाणपत्र नसतील तर 300 रुपये अतिरिक्त शुल्क तुम्हाला भरावे लागणार आहे. किती? 300 रुपये. आलं लक्षात? व्हेरिफिकेशनच्या वेळेस नसेल ना तर तुम्हाला 300 रुपये एक्स्ट्रा भरावे लागणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर रिसिप्ट दिलेल्या SC, ST, VJ, DT, NT, SBC, EWS उमेदवारांसाठी एक सूचना दिलेली आहे. ठीक आहे, ते काय आहे बघा, तुम्ही जर व्हेरिफिकेशन केलेलं नसेल है ना, म्हणजे व्हॅलिडिटी प्रमाणपत्र म्हणा, नॉन क्रिमिलेअर म्हणा, EWS प्रमाणपत्र म्हणा है ना, याची रिसिप्ट जर तुम्ही अपलोड केलेली नसेल, ऑनलाईन अपलोड केलेली नसेल है ना, मग तुम्हाला काय करायचं आहे, जे काही मूळ तुमचं प्रमाणपत्र आहे ते स्क्रुटिनी सेंटरमध्ये जायचं, व्यवस्थितपणे पडताळणी करायची आणि जे चौथी कॅप राऊंड असेल त्याच्या अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, ज्या कॉलेजमध्ये तुमचं नाव आलेलं आहे, तुमचं
नंबर लागलेला आहे त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जमा करावा लागेल. चौथ्या कॅप राऊंडच्या अगोदरच करावा लागेल पण, ठीक आहे. नाहीतर काय होईल, तुमचं जे ॲडमिशन आहे ते ऑटोमॅटिकली रद्द होऊन जाईल आणि जे काही पुढील इन्स्टिट्यूट असतील, पुढचं लेवल राऊंड असेल है ना, त्यामध्ये ओपन कॅटेगरीमधून तुमचा विचार केला जाईल. अशी सूचना आहे. महत्त्वाची आहे की नाही सूचना बघा. हे रिझर्वेशन कॅटेगरीसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना आहेत. सो रिझर्वेशन कॅटेगरीमधलं जर कोणी हा व्हिडिओ पाहत असेल तर सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, लिहून घ्या वाटलं तर, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, ठीक आहे. नाहीतर ॲडमिशन तुमचं रद्द होऊ शकतं. आलं लक्षात. त्यानंतर ओबीसी आणि एसईबीसी उमेदवारांसाठी काही कॅस्ट व्हॅलिडिटी बद्दल सूचना दिलेली आहे, ठीक आहे. म्हणजे ओबीसी एसईबीसी हे जे उमेदवार आहेत यांनी जर कॅस्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची रिसीट दिली असेल तर 2 जुलै 2026चा जो शासनाचा निर्णय होता त्या शासनाच्या निर्णयानुसारच निश्चित कालावधीमध्ये तुम्हाला मूळ कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट स्क्रुटिनी सेंटरमध्ये पडताळणी करून घेणं आवश्यक आहे, ठीक आहे. स्क्रुटिनी करून घ्यायचं आहे म्हणजे फिजिकल जी स्क्रुटिनी सेंटर आहे तिथे तुम्हाला काय करावं लागेल, स्क्रुटिनी करून घ्यावं लागेल, व्हेरीफाय करून घ्यावं लागणार आहे, ठीक आहे. पुढे बघा, ओबीसी एसईबीसी साठी जे नॉन क्रिमिलेअरचं जे प्रमाणपत्र आहे त्याची सुद्धा स्क्रुटिनी तुम्हाला करून घ्यायची आहे, ठीक आहे. चौथा जो कॅप राऊंड असेल, चौथ्या फेरीच्या अगोदर तुम्हाला काय करावं लागेल, कॉलेजमध्ये ते जमा करावं लागेल. नाहीतर सिमिलर तेच होणार आहे, प्रवेश तुमचा रद्द केला जाईल आणि पुढच्या फेरीसाठी तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्येच तुमचा विचार केला जाईल, ठीक आहे. ओसीआय उमेदवारांसाठी म्हणजे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया हे असतं ना, त्यांच्यासाठी पण काही सूचना दिलेल्या आहेत है ना. म्हणजे असे जे उमेदवार आहेत, ओसीआय मधले जे उमेदवार आहेत त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या WPC नंबर 89122021 म्हणजे एक ही सूचना आहे. यामध्ये जो काही आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार तुम्हाला नियम लागू होतील, ठीक आहे. आता हे सगळं काय आहे, नेमकं काय आहे हे 89122021 हे काय आहे बघा. काय केलेलं आहे भारताच्या म्हणजे सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्टने काही गोष्टी दाखल केलेल्या आहेत याच्याबद्दल. कोणाबद्दल? ओसीआय उमेदवारांसाठी है ना, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. असे जे विद्यार्थी असतात त्यांना भारतामध्ये जे काही इंजिनिअरिंग म्हणा, मेडिकल, MBA असे जे काही अभ्यासक्रम आहेत यांच्यासाठी एक वेगळा किंवा प्रवेश अधिकार जे आहेत किंवा आरक्षण जे आहे हे वेगळ्या पद्धतीचं नमूद केलेलं आहे, ठीक आहे. आता काय केलेलं आहे की जसं की ओसीआय उमेदवार आहेत यांना भारतीय नागरिकाप्रमाणे इथे आरक्षण मिळणार नाही, तसा लाभ त्यांना मिळणार नाही, ठीक आहे. त्यांना जर प्रवेश घ्यायचा असेल, अशा अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यायचा असेल आणि ते OCI मधून येत असतील तर त्यांच्यासाठी काही ठरवलेले नियम आहेत, त्यांच्यासाठी काही शासनाचे काही मार्गदर्शक सूचना आहेत, त्यानुसारच त्यांना प्रवेश दिला जाईल, ठीक आहे. आणि सीईटी सेल देखील काय करतं, OCI उमेदवाराच्या प्रवेशासाठी याच सुप्रीम कोर्टच्या नियमांचं पालन करत असतं, ठीक आहे. त्यामुळे असे नियम त्यांना दिलेले आहेत. जे OCI आहेत त्यांना या गोष्टी माहिती आहेत. ऑर्फन अनाथ आरक्षण याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे बघा. यांच्यासाठी सुद्धा शासनाने काही वेगळे नियम केलेले आहेत है ना. म्हणजे महाराष्ट्र शासनाचं जे महिला व बाल विकास विभाग है ना, याने जे वेळोवेळी जाहीर केलेले शासन निर्णय आहेत त्या निर्णयानुसारच तुम्हाला ते आरक्षण लागू होणार आहे. डिफेन्ससाठी सुद्धा तसंच असणार आहे. भारत सरकार जे आहे यांचं जे संरक्षण मंत्रालय जे आहे है ना, त्यांच्या नियमानुसारच तुम्हाला आरक्षण मिळणार आहे. आलं लक्षात. डिफेन्ससाठी सुद्धा. आणि लास्टली तुमचा पुढील वेळापत्रक म्हणजे कॅप राऊंडचा जो वेळापत्रक आहे, पहिला कॅप राऊंड, दुसरा, तिसरा, चौथा, याचं वेळापत्रक एक्झॅक्टली अधिकृत वेळापत्रक आलेलं नाहीये. त्याचं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार आहे, ठीक आहे. सो त्यासाठी आपल्याला वेबसाईटवरती वेळोवेळी पाहत राहावं लागणार आहे. सो ह्या सर्व सूचना आहेत तुमच्या ऍडमिशन प्रोसेससाठी, ठीक आहे. जे रिझर्व्ह कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे महत्त्वाच्या सूचना आहेत है ना. डिफेन्सवाले, OCI वाले, ऑर्फनवाले, OBC, SEBC आणि अदर रिझर्व्ह कॅटेगरीचे आहेत त्यांच्यासाठी ह्या महत्त्वाच्या सूचना होत्या, ठीक आहे. सो या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही अडचणी असतील ॲडमिशनसाठी म्हणा, कॅप राऊंडसाठी म्हणा, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. नेक्स्ट सेशनमध्ये तुम्हाला मी त्याचं सोल्युशन देईन, ठीक आहे. आणि विसरू नका, येत्या 20 जुलैपासून आपली 2027च्या MBA CETच्या प्रिपरेशन करिता लाईव्ह बॅच सुरू होत आहे. यामध्ये तुमचा MBA CETचा संपूर्ण सिलेबस हा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल. काही अडचण असेल, लाईव्ह सेशन अटेंड करता येत नसेल तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन मिळेल. म्हणजे तुमची स्टडी कुठेच थांबणार नाही, तुम्हाला कन्सिस्टंटली स्टडी करता येईल, ठीक आहे. टॉपिक वाईज MCQs मिळतील, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीजचं PDF या सर्व गोष्टी तुम्हाला प्रिपरेशन करिता मिळणार आहेत. सो आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करून तुमचं प्रिपरेशन करू शकता. बघा काय करायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे प्ले स्टोअरवरती जाऊन.
असं एक ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल. तो ओपन करायचं. ओपन केल्यानंतर असं तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. खाली या ठिकाणी बघायचं स्टोअर सेक्शन आहे. या स्टोअर सेक्शनवर क्लिक केलं की एक सर्च बॉक्स ओपन होईल. या ठिकाणी इथे MBA CET तुम्ही टाईप केलात की हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्यावरती क्लिक करायचं. जॉइन नावचं ऑप्शन येईल. त्या जॉइन नावच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी पूर्ण जो कोर्स आहे तो ओपन होऊन जाईल. ठीक आहे. सो या प्रकारे तुम्ही तुमचं प्रिपरेशन करू शकता आणि काही अडचण असेल तर मी आहे, कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. मी नेक्स्ट सेशनमध्ये सोल्युशन देईन. थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.